नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, मला एका ताईंची कमेंट येत होती, खूप वेळेस येत होती त्यांची, की ताई ब्लाउज पीसापासून अशी पिशवी दाखवा, तिचा खालचा भाग गोल आकाराचा पाहिजे। तर म्हटलं चला आज त्यांची रिक्वेस्ट पूर्ण करूया। खरं तर बरेच व्हिडिओ खाली त्यांची कमेंट येत होती आणि मी त्यांना दुसऱ्या व्हिडिओची लिंक देत होते, म्हणत होते ही चालेल का ती चालेल का, पण म्हटलं चला आज त्यांच्या रिक्वेस्टचा मान ठेवून आपण आजची आयडिया बघूया आणि तुमच्यासाठी पण ती नक्कीच उपयोगी ठरेल। आणि हिला काही कट न देता आपण खूप सुंदर अशी बनवलेली तुम्हाला आता मी स्टार्टिंगला दाखवते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल। तर बघा अशा पद्धतीने आहे आणि बॉटमचा जो बेस आहे ना तो अशा पद्धतीने बॉटमचा जो बेस आहे तो अशा पद्धतीने पूर्ण आपण गोल आकारामध्ये दिलेला आहे। याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघण्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू, प्लीज पूर्ण बघा आणि आवडला युजफुल वाटला तर लाईक पण करा। आणि खूप मोठ्या साईज मध्ये आपण ही ब्लाउज पीसापासून गोल आकाराची पिशवी आहे बॉटमची ती दाखवलेली आहे। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी मी इथे या कपड्याचा वापर करणार आहे। तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल त्याचा वापर आजच्या आयडियासाठी करू शकता। मी हा ब्लाउज पीसच घेतलेला आहे, त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे। तुम्ही गोणी ऐवजी फॉर्म घेतला तरी पण चालेल। तर याची लांबी आहे 32 इंच आणि रुंदी आहे 19 इंच। तर तुम्हाला मोजून पण दाखवते बघा, रुंदी आहे 19 इंच आणि लांबी आहे 32.5 इंच। तुम्ही 32 इंच घेतली तरी चालेल, 32-33 इंच। त्याचबरोबर अस्तरसाठी मी इथे दुसरा साडीचा कपडा घेतलेला आहे। तर सर्वात खाली अस्तर टाकून घ्यायचं, मध्यभागी गोणी ठेवून घ्यायची 19 बाय 32.5 इंचाची आणि त्यानंतर मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचंय आणि याला अगोदर टाचणी लावून घ्यायची आणि मग तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची। तर चला मी क्विल्ट करून घेते आणि मग दाखवते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे ना। अस्तरच्या साईडने पण दाखवते बघा, अशा पद्धतीने तुम्ही आडव्या उभ्या टिपा मारल्या तरी पण चालणार आहे, ठीक आहे। आता यानंतर आपण इथे बेल्ट साठी गोणी पण कट करून घेतलेली आहे मी आणि ब्लाउज पीसचा कपडा पण कट करून घेतलेला आहे। आता बेल्टची लांबी मी इथे घेतलेली आहे 22 इंच, तुम्ही कमी जास्त करू शकता आणि रुंदी घेतलेली आहे 1 इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे। तर चला मी हे दोनही बेल्ट स्टिच करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी हे दोनही बेल्ट आहेत ते स्टिच करून घेतलेले आहे दोन्ही साईडने कडेकडेने या पद्धतीने। आता यानंतर आपल्याला जिकडनं आपली रुंदी आहे त्या साईडने आपल्याला इथे बेल्ट आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे। तर बघा इथे रुंदी मी मोजून दाखवत आहे तुम्हाला 19 इंच आणि त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही इंच टेप फोल्ड करायचा, बरोबर 9.5 इंच याचा मध्य आलेला आहे आणि मध्य भागापासून 2-2.5 इंच इकडे आणि 2.5 इंच तिकडे अशा पद्धतीने आपल्याला हा जो काही बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर मी त्या अगोदर बेल्टला आहे ना टाचणी लावून घेते, कारण की हा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे ना तो खूप म्हणजे असा सिल्क मध्ये आहे तो, त्यामुळे तो घसरतो इकडे तिकडे, म्हणून टाचणी लावली तर स्टिच करायला पण सोपं जातं। दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा 19 इंच रुंदी आहे। आता आपल्याला मध्य काढलेला आहे 9.5 इंच, तर त्यावरती मार्क केला आणि 9.5 म्हणजे 2 इंच बाजूने 2.5 इंच इकडे 2.5 इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घेतली बेल्टसाठी। आणि इथे पण आपल्याला हा जो बेल्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून स्टिच करायचा आहे। तर इकडनं पण मी अगोदर टाचणी लावून घेते, म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल। तर चला आता आपण स्टिच कसं करायचं ते पण दाखवते तुम्हाला। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगत जा। मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असते आणि रिप्लाय पण देत असते मला जेव्हा वेळ मिळेल तसा। तर अशा प्रकारे आपण हे बेल्ट स्टिच केला। तर बघा दोन्ही पण बेल्ट आपले स्टिच करून झालेले आहेत, ठीक आहे, या साईडचा पण। आता यानंतर आपल्याला इथे झिप अटॅच करायची आहे। तर बरोबर मी इथे झिप पण घेतली आहे आणि झिप आपल्याला थोडीशी वाढव घ्यायची आहे, म्हणजे आपली 19 इंच आहे तर आपली झिप असणार आहे 20 इंच, कारण की आपण याच्यामध्ये अजून रनर नाही वावलेलं, ते आपण नंतर वावणार आहोत। तर चला जसं बेल्ट स्टिच केला झिपची राईट साईड त्याच साईडने ठेवून आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। तर अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो, मी तुम्हाला बॅग कशी स्टिच करायची ते दाखवत आहे आणि झिप पण स्टिच करण्याची ही पण एक सोपी पद्धत आहे आणि एकदम स्टेप बाय स्टेप दाखवत आहे, म्हणजे तुम्हाला शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। या पद्धतीने झिप स्टिच झाल्याच्या नंतर आता आपल्याला यावरती पुन्हा दाबटीप पण देऊन घ्यायची आणि दाबटीप देताना बघा बेल्ट आपले वरती येतील आणि बेल्ट वरती पण आपली ही जी दाबटीप आहे ती येणार आहे। बघा बेल्ट पर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला इथे मशीन मागे पुढे करत लॉकची टिप देऊन घ्यायची, म्हणजे बेल्ट आहे ना तो आपला जास्त दिवस टिकतो, मजबूत राहावा आणि वर्षानुवर्ष टिकावा यासाठी। म्हणजे बॅग पूर्ण वर्षानुवर्ष टिकते, कारण की आपण इथे डबल टिपा देतच असतो, त्यामुळे या पद्धतीने एका साईडने आपली ही झिप आहे ती स्टिच करून झालेली आहे। तर बघा अशा पद्धतीने या साईडने दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर आता यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि इकडच्या साईडने पण ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे।
या पद्धतीने. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी ही झीप आहे ती स्टिच करून घेत आहे. तसेच मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. तर बघा अशा पद्धतीने या झीपवरती आपण स्टिच करून घेतलेले आहे. आता यानंतर आपल्याला ही जी झीप आहे ती ओपन करून घ्यायची आहे. आणि इकडच्या साईडने आपण जशी ही इकडनं दापटीप दिली सेम त्याच पद्धतीने आपल्याला या साईडने पण अशी ही दापटीप देऊन घ्यायची आहे. आणि हे बेल्ट पण आपले वरती येणार आहे. तसेच मैत्रिणींनो, तुम्ही जर पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ बघत असाल, नवीन सबस्क्रायबर असाल, तर तुमच्यासाठी सांगते, खूप सारे मी या अगोदर पण ट्रॅव्हल बॅग, पर्सचे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगचे डिझाईन दाखवलेले आहेत. तुम्ही ते पण नक्की बघा. यूट्यूबला सर्च करा वर्षा फॅशन ट्रॅव्हल बॅग, वर्षा फॅशन साडी कवर, वर्षा फॅशन ब्लाऊज कवर, सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. तर चला यामध्ये आपण लगेच रनर पण होऊन घेऊ. आणि झीप माझी 5 नंबरची आहे, तर रनर पण इथे आपल्याला 5 नंबरचंच लागणार आहे. तुम्ही ज्या नंबरची झीप घेताल त्याच नंबरचं रनर लागणार आहे, कारण की मला कमेंट येतात म्हणून सांगितलं. आणि रनर होताना एका साईडने होऊन घेतल्याच्या नंतर इकडनं थोडासा कट करायचा, म्हणजे लहान मोठा भाग पाहिजे, तेव्हाच ते रनर आपलं इझिली ओवल्या जातं. मला पण कधी कधी पटकन ओवल्या जातं आणि कधी कधी वेळ लागतो. तर अशा पद्धतीने आपण हे जे रनर आहे ते ओवून घेतलेलं आहे. त्यानंतर एक्स्ट्राची जी झीप असेल ती आपण या स्टेजला कट करून घेऊ. आणि बघा बेल्ट समोरासमोर आहेत की नाही ते पण चेक करून घ्यायचं रनर अटॅच केल्याच्या नंतर. यानंतर आपण ही बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घेत आहोत व्यवस्थित. ठीक आहे, या पद्धतीने. आणि त्यानंतर दोन्ही कडेने आपल्याला स्टिच करून घ्यायची. बरोबर जो झीप आहे ती सेंटरला पकडायची आहे आणि कडेकडेने स्टिच करायचं आहे. आणि ते झीपच्या साईडला मी मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देत आहे, जेणेकरून मजबूत राहावी, पक्की राहावी बॅग आणि वर्षानुवर्ष टिकावी. यासाठी तुम्ही स्वतःसाठी शिवत असू द्या किंवा कस्टमरसाठी, तरी पण टीप जास्त द्यायचं. आपल्या कामावरती आणि फिनिशिंगवरतीच सर्व काही असतं आणि त्यामुळे कस्टमर आपल्याकडे पुन्हा येतात, त्यामुळे सांगते. तर बघा दुसऱ्या साईडने पण आपण सेम याच पद्धतीने कडेच्या साईडने स्टिच करून घेत आहोत. आणि जिथे आपली झीप आहे ना तिथे फक्त लॉकची टीप द्यायची, कारण की तिथे गरजेचे असते लॉकची टीप देणं त्यासाठी. आणि यावरती मी पुन्हा डबल टीप पण देऊन घेणारच आहे. ठीक आहे. तर इथे माझा दोरा संपला होता, त्यामुळे मी इथे दुसरा दोरा आहे तो चेंज करून घेतलेला आहे अशा प्रकारे. आणि राहिलेली जी स्टिचिंग होती ती कंप्लीट करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर बघा कडेने जो जास्तीचा पार्ट आहे तो पण मी कट करून घेते. तुम्ही इथे पाइपिंग पण करून घेऊ शकता या स्टेजला, पण मी नाही केलेली, धागे निघत नाही त्यामुळे. बघा दोन्ही कडेने आपण स्टिच करून घेतलेला आहे पार्ट. ठीक आहे, या पद्धतीने. इथे पण मी मशीन मागे पुढे करत खूप साऱ्या अशा लॉकच्या टिपा दिलेल्या आहेत जिथे झीप आहे तिथे. आता यानंतर आपल्याला जिकडनं बॉटम आहे इकडनं बॉटमच्या साईडने 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. आणि ही स्टेप आपली महत्वाची आहे या बॅगसाठी. तर बघा बॉटमच्या साईडने फोल्ड बाजूच्या बाजूने आपण इथे 2.5 इंचावरती मार्क केलेला आहे. आणि इथे आपल्याला कुठे कट नाही द्यायचा, बिना कट करता फक्त आपण बघा जिथे 2.5 इंचावरती मार्क केलं तिथे अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत. म्हणजे बॉटमच्या साईडने आपल्याला गोल आकार द्यायचा आहे त्यासाठी. आणि इथे एक लाईन ड्रॉ केली आणि त्यानंतर बघा जशी लाईन ड्रॉ केली तसेच आपल्याला हा भाग आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे बॉटमच्या साईडने. आणि इथे बघा मी पुन्हा एकदा दाखवते, अशा पद्धतीने फोल्ड करायचा. इकडनं मी टाचणी लावून घेते अगोदर, म्हणजे स्टिच करायला पण बरं पडेल आणि तुम्हाला पण समजून सांगायला बरं पडेल. तर चला आपण यावरती पण स्टिच करून घेऊ. आणि इथे पण मी लॉकची टीप देऊन घेतलेली आहे. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो ही. बॉटमचा जो बेस आहे ना तो गोल आकाराचा शेप येण्यासाठी. तर दोन्ही साईडने आपण अशा पद्धतीने स्टिच केलं. तर दोन्ही कडेने स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला ही जी बॅग आहे ती झीप ओपन करून घ्यायची आहे आणि राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर मैत्रिणींनो अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बॅगची डिझाईन दाखवलेली आहे. तरी पण तुम्हाला शिवताना काही पण अडचण आली तरी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असते. भले मला वेळ लागू शकतो पण मी रिप्लाय करत असते. तुमचं काही क्वेश्चन असेल तर लगेच तिथेच रिप्लाय देत असते आणि काही रिक्वेस्ट असेल तर ती पण पूर्ण करतच असते. तर बघा बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने दिसत आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपला जो बॉटम आहे तो तयार झालेला आहे. आता ह्या बॉटम वरती पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे राऊंड शेपचा आपला जो बॉटम आहे ना तो तयार होणार आहे. तुम्ही असंही ठेवू शकता किंवा मग यावरती स्टिच करून घेतलं तरी पण चालेल. तर चला मी यावरती पण स्टिच करून घेते.
तर बघा अशा पद्धतीने आपण हा जो बॉटमचा बेस आहे तो पूर्णपणे स्टिच करून घेतलेला आहे. तुम्हाला जसं दाखवलं होतं सेम त्याप्रमाणे. म्हणजे बघा बॉटमची जी साईड आहे ती आपली राऊंड शेपमध्ये आलेला आहे या पद्धतीने. तर बघा मैत्रिणींनो, फायनली अशा पद्धतीने आपली पूर्ण बॅग आहे ती शिवून कंप्लीट झालेली आहे. आणि हा जो बॉटमचा बेस आहे हा बघा आपला राऊंड शेपमध्ये आलेला आहे. आणि हीच एक बॅगची खासियत आहे, म्हणजे वैशिष्ट्य आहे. वेगळ्या पद्धतीचा बॉटमचा बेस कशा पद्धतीने स्टिच करायचा ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि मी सिंगल पॉकेटची बनवली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरती पण एक पॉकेट बनवू शकत होता. आणि त्यानंतर आतल्या साईडने पण बघा अगदी प्रॉपर अशी फिनिशिंगमध्ये दिसत आहे. बघा आतमध्ये पण अगदी फिनिशिंग सहित बॉटमचा बेस आहे तो पण दिसत आहे. आणि खूप मोठ्या साईजमध्ये आपली जी पर्स म्हणा बॅग बनून तयार झालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही शोल्डर बॅग म्हणून पण वापरू शकता. आणि बॅक साईडने पण बघा अशा पद्धतीने दिसत आहे. खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला बॉटमचा बेस गोल असणारी जी बॅग आहे ती कशा पद्धतीने शिवायची ते दाखवलेलं आहे. तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारच्या बॅग तुम्ही स्वतः पण वापरू शकता किंवा मग तुमच्या मम्मीसाठी किंवा वयस्कर महिलांसाठी पण बनवून देऊ शकता. गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. आणि विक्री करण्यासाठी पण खूप बेस्ट असा ऑप्शन आहे. आणि आतमधून बघा फिनिशिंग किती प्रॉपर अशी दिसत आहे. अजून तरी मी याच्यामध्ये सामान नाही ठेवलं. आता याचं शिवून तयार माप किती राहिलेलं आहे ते पण सांगते. तर बघा याची रुंदी आहे 17 इंच, म्हणजे आपण 19 घेतली होती तर 2 इंच शिलाईमध्ये गेली. उंची आहे आपली ती शिवून तयार 13.5 इंच. आणि बॉटमचा बेस राहिलेला आहे आपला 5 इंचाचा. तर पूर्ण फायनल माप पण तुम्हाला दाखवून दिलं. तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही शोल्डरला पण कॅरी करू शकता. साडीवर ड्रेसवर मॅचिंग अशी बॅग पण बनवू शकता. आणि खूप मोठ्या साईज मध्ये आहे. तुम्ही या बनवून विक्री पण करू शकता. त्याचबरोबर वयस्कर महिलांसाठी तर खूप बेस्ट असा ऑप्शन आहे. आणि बघा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली. त्याचबरोबर बॉटमचा बेस तर तुम्हाला मी मगाशीच दाखवला. आतमधला स्पेस पण दाखवला. आवडली असेल आयडिया तर प्लीज जाता जाता लाईक पण करा, कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी खूप म्हणजे खूप प्रचंड मेहनत असते. तर पहिल्यांदा जरी तुम्ही शिवत असाल तरी पण तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही शिवताना. आणि शोल्डरला टांगल्याच्या नंतर पण बघा किती सुंदर दिसत आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय.